वडापाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. वडापावसाठी मी इथं 4-5 बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि मीठ घालून बारीक करून घेतलेले आहे आणि ते तेलात घालून परतून त्यावरती बटाटा परतून घेतलेला आहे. त्यानंतर त्या बटाट्यावरती कोथिंबीर घालून घेतलेली आणि मिक्स करून घेतलेली. एका भांड्यात मी बेसन, मीठ, खायचा सोडा घालून ते बॅटर तयार करून घेतलेले. त्या बॅटरमध्ये आता आपण ते बॅटर तेलामध्ये बुंदीसारखं तळून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं आहे. त्यानंतर मग वडे बॅटरमध्ये भिजवून ते वडे आपण तळायला घ्यायचे आहेत. वडे मीडियम गॅसवरती चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहे. सोबत जे साईडला असं बारीक बुंदीसारखं निघतं तेही तुम्ही बाजूला काढून ठेवून त्याचीही आपण चटणी बनवू शकतो. चटणीमध्ये ते घालायचं आहे. आता आपले वडे तयार झालेले आहेत. आता चटणीसाठी मी ती बुंदी थंड झालेली घेतली. त्यामध्ये चवीनुसार तिखट घातलेलं आहे. आवश्यकता असली तर तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करा आणि त्यानंतर हे जाडसर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले मिरचीला कट देऊन त्या मिरच्या तळून घेतलेल्या त्यावरती मीठ घालून घेतलेले. तर आपला वडापाव तयार झालेला आहे. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.